शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, जुन्नर तालुक्याला महाराष्ट्राचं इस्रायल म्हटलं जातं, कारण येथे भाजीपाल्यापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत शेती केली जाते आणि आंब्यापासून द्राक्षे, डाळिंब असेल, फणसापर्यंत शेती केली जाते. आपण बघू शकता, आता आपण सध्या फणसा या बागेत आहे आणि ही फणसाची बाग वल्लभशेठ आवटी राजुरी यांची आहे. हा फणस बघताय, हा कापा जातीचा व्हरायटी असून आता 2 ते 2.5 वर्ष वय झालेलं आहे. ह्याचं आता फ्लॉवरिंग साधारण 15 दिवसांनी फ्लॉवरिंग चालू होणार आहे आणि मार्चपर्यंत ह्याचं सेटिंग होणार आहे आणि साधारण उन्हाळ्यामध्ये ह्याची फळं चालू होणार आहेत. या कापा जाती या फणसाचा विषय सांगायचं झालं तर ही फणसं खायला अतिशय मधुर आणि रसाळ असतात आणि कापायला खूप सोपी असतात, म्हणून त्याला कापा असे नाव पडले आहे. आणि ह्याच्यामध्ये ही 15 बाय 15ची लागवड आहे. आता मध्ये जे अंतर आहे तर ह्याच्यामध्ये 2 बेड सोडलेत. कॅमेरा पण तुम्ही दाखवा. आणि ह्याच्यामध्ये कांदा लागवडीची आता तयारी चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आता कांदा लागवडीची पूर्व मशागत करताना एकरी 10 बॅग संवर्धन आणि त्याच्यामध्ये बेन्सल्फ, मायक्रोरायझा, 9-24-24 सुपर पोटॅश असं टाकलेलं आहे. आणि वल्लभशेठ आवटी यांच्या शेतीबद्दल जर सांगायचं झालं तर गेली ते 10 ते 11 वर्षापासून शेणखताचा पूर्ण वापर त्यांनी थांबवून त्याऐवजी त्यांनी संवर्धन या खताचा वापर सुरू केलेला आहे. आणि ज्यावेळीपासून त्यांनी चालू केला संवर्धन वापरायला, तेव्हापासून त्यांच्या जमिनीतले बुरशीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आज त्यांच्याकडे फणसाची शेती आहे, चाफ्याची शेती आहे, ह्या बाजूला दाखवू शकता तुम्ही आंब्याची शेती आहे, त्याच्या खालच्या बाजूला द्राक्षाची शेती आहे. अशा प्रकारे ते वेगवेगळ्या पिकांची शेती अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत आणि ह्या शेतीला तुम्ही अवश्यपणे कधीही भेट देऊ शकता. आळेफाटा ते कल्याण ह्या हायवे लगत शेती असून त्यांचा आपण खाली नंबर देत आहोत. त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही आपण भेट घेऊ शकता. त्यांची शेती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.